नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपली, अंतिम यादी जाहीर. आता लाडकी बहीण योजनेचा 1500चा हप्ता कधी येणार? बघा लाडक्या बहिणींनो, 1500 रुपयांचा हप्ता म्हणजेच ज्या पैशांची तुम्ही वाट पाहतायत, 1500 रुपयांचा हप्ता 25वा हप्ता. या 25व्या हप्त्याचे 1500 रुपये, बघा या 25व्या हप्त्याचे 1500 रुपये तुम्हाला आता येणार आहेत. आताच 24वा हप्ता तुम्हाला जमा झालाय, 24वा हप्ता जमा झाला. आता 25वा हप्ता म्हणजेच 1500 रुपयांचा जो हप्ता आहे तुमचा, जुलै महिन्याचा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता, हा हप्ता आता तुमच्या अकाउंटला पाठवला जाणार आहे, तुमच्या खात्यामध्ये पाठवला जाणार आहे. खात्यात 1500 रुपये पाठवले जातील. तर याचीच महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आणि पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेट लाडकी बहीण योजनेच्या सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतात. आणि बघा, लाडकी बहीण योजनेची अपडेट म्हणजे दररोजच नवीन अपडेट येत असते. नवीन अपडेट दररोजच येते, काही ना काही अपडेट लाडकी बहीण योजनेची येते. ती अपडेट जर तुम्हाला घ्यायची असेल, ती अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर दररोज व्हिडिओ पाहणं पण गरजेचं आहे, कारण नवनवीन अपडेट दररोजच येत असतात, नेहमी चर्चेत असते लाडकी बहीण योजना. तर बघा, लाडकी बहीण योजनेची आता अंतिम यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे. ती कशी चेक करायची ते पण तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासोबतच 1500 रुपयांचा जो हप्ता आहे तो आता कधी येणार ते पण आपण पाहणार आहोत. लगेच आपण सुरुवात करूया. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थी महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या लाभार्थी महिला आहेत, ज्या महिला पात्र आहेत, त्यांच्यासाठी मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने KYC आणि लाभार्थी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून पात्र महिलांची अंतिम यादी जी ती तयार केली. बघा, अंतिम यादी तयार झाली. आता अंतिम यादी जी आहे, फायनल लिस्ट तयार झालेली आहे. फायनल लिस्ट तयार झालेली आहे. आता या लिस्टमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांनाच पैसे मिळणार आहेत, त्यांनाच पैसे मिळतील. आता फायनल लिस्ट आहे, फायनल यादी तयार झाली आहे आणि या यादीमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांनाच फक्त पैसे आता मिळणार आहेत. आता ही यादी कशी बघायची तर ते सगळं काही तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, अंतिम यादी तयार झालेली आहे. आता या यादीमध्ये 1,66,00,000 महिलांचा समावेश आहे. बघा किती महिला आहेत, 1,66,00,000. आतापर्यंत किती महिलांना पैसे दिले जात आहेत तर 1,66,00,000 महिलांनाच पैसे वाटप होत आहेत. म्हणजे जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांची नावं या ठिकाणी आहेत. आता ही या यादीमध्ये नावं कशी चेक करायची आहे सगळं काही तुम्हाला समजणार आहे. ही यादी फायनल झालेली आहे. आता याच्यानंतर या यादीमध्ये आता बदल होणार नाहीये, ही यादी फायनल झालेली आहे. आता बघा, 1,66,00,000 महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता याच महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये, ज्या महिला आहेत 1,66,00,000 महिला, याच महिलांच्या बँक खात्यामध्ये आता दर महिन्याला 1500 रुपये जे आहेत, बघा 1500 रुपये जे आहेत ते 1500 रुपये थेट DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या मदतीने जमा केले जातील. म्हणजे थेट त्यांच्या अकाउंटला आता जमा होतील. किती रुपये? 1500 रुपये जमा होतील 1,66,00,000 महिलांच्या अकाउंटला. सोबतच आपण जर पाहिलं तर बघा, जी सल्लागार समिती असते तर त्या सल्लागार समितीने पण ही जी काही लाडकी बहीण योजनेची रक्कम आहे ती वाढवावी अशी शिफारस केलेली आहे. म्हणजे काय तर सध्या महागाई खूप वाढते आणि त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेची पण रक्कम वाढवावी अशा पद्धतीची सल्लागार समितीने शिफारस केलेली आहे. म्हणून येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला ही जी काही 1500ची रक्कम आहे ही एकतर 1800 रुपये होऊ शकते किंवा 2100 रुपये होऊ शकते. 2100 रुपये किंवा 1800 रुपये ही रक्कम होऊ शकते. सल्लागार समितीने अशी शिफारस केलेली आहे रक्कम वाढवावी म्हणून. आता तुम्हाला काय वाटतं, ही रक्कम किती झाली पाहिजे? 1800 रुपये की 2100 रुपये? तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढे बघा, आता तसेच याआधी अनेक महिलांचे अर्ज KYC अपूर्ण असल्यामुळे किंवा पडताळणी रखडलेली असल्यामुळे लाभ मिळू शकलेला नव्हता. मात्र आता अंतिम डेटाबेस तयार झाल्याने पुढचे हप्ते खात्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला. बघा,
अंतिम डेटाबेस तयार झालेला आहे, अंतिम याद्या तयार झालेल्या आहे आणि या अंतिम याद्यामध्ये जेवढ्या महिलांची नाव आहेत तेवढ्या महिलांना आता पैसे येण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग मोकळा झाला आहे. म्हणजे खात्यामध्ये आता 1500 रुपये येऊ शकणार आहेत. ओके, आता पुढे बघा महत्वाची माहिती आहे. महिला व बालविकास विभागाने बघा, महिला व बालविकास विभागाने म्हणजे ज्या विभागामार्फत लाडकी बहीण योजना जी राबवली जाते त्या विभागाच्या मार्फत राज्यभर विशेष पडताळणी मोहीम राबवली होती. विशेष पडताळणी मोहीम म्हणजे स्पेशल त्या ठिकाणी जी पडताळणी मोहीम आहे ती राबवण्यात आलेली होती. या प्रक्रियेत 66 लाख लाभार्थी योजनेतून वगळण्यात आलेले आहेत. 66 लाख लाभार्थी महिला ज्या आहेत त्या या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मग काय काय कारण आहेत तर 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणं, इन्कम टॅक्स रिटर्न भरणं, 4 व्हीलर असणं, अशा अनेक त्या ठिकाणी गोष्टी आहेत. त्याच्यामुळे 66 लाख महिला लाभार्थी ज्या आहेत त्या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत. यामध्ये KYC पूर्ण न केलेल्या महिला, अपात्र अर्जदार, चुकीची माहिती देऊन नोंदणी केलेले अर्ज तसेच निकषांमध्ये न बसणाऱ्या लाभार्थ्यांचा पण समावेश आहे. पडताळणी दरम्यान अर्जदार सरकारी कर्मचारी आहेत का, आयकर भरतात का किंवा इतर सरकारी योजनांमधून समान प्रकारचा लाभ घेत आहेत का याची तपासणी करण्यात आली. बघा काय काय अटी होत्यात, काय काय महत्वाचे मुद्दे सरकारने दिलेले होते जे जे तपासणी अधिकारी आहेत त्यांना, तर ते त्या प्रश्नांची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बघा पडताळणी करताना काय काय लक्षात घेतलं, आयकर भरतात का, सरकारी कर्मचारी आहेत का, इतर सरकारी योजनांमधून समान प्रकारचा लाभ मिळतो का. म्हणजे बघा आता समजा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो 1500 रुपयांचा, बरोबर, 1500 रुपयांचा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो आणि सोबत तुम्ही बघा संजय गांधी निराधार योजनेचा पण लाभ घेत असाल किंवा PM किसान योजना आहे तर PM किसान योजनेचा पण लाभ घेत असाल, तर याच्यामुळे ह्या ज्या काही महिला भगिनी ज्या 2-2 ठिकाणी लाभ घेत होतात त्या महिलांना आता अपात्र करण्यात आलेले. कुठल्याही एकाच योजनेचा लाभ त्या महिलांना देण्यात येणार आहे. अशा पद्धतीचे सरकारने त्या ठिकाणी निर्देश दिलेले होते आणि त्या पद्धतीने तपासणी पण झालेली आहे. ओके, तसेच डेटाबेसमध्ये चुकीने समाविष्ट झालेल्या पुरुष लाभार्थ्यांनाही योजनेतून वगळण्यात आलेले. बघा डेटाबेसमध्ये आता चुकीने जे काही समाविष्ट झालेले पुरुष लाभार्थी होते त्यांनाही आता वगळण्यात आलेले आहे. जवळपास 66 लाख लाभार्थी या ठिकाणी वगळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुढे बघा आता महिला व बालविकास विभाग राज्यमंत्री मेघना सकोरे म्हणजेच बोर्डीकर यांनी सांगितलं की KYC आणि पडताळणी प्रोसेस पूर्ण झालेली आहे. अंतिम लाभार्थी डेटाबेस तयार करण्यात आलेला आहे. जून महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला असून आताच मी तुम्हाला सांगितलं जूनचा हप्ता जमा झालाय. याच्यानंतर यापुढीचे सर्व जे हप्ते आहेत ते याच अंतिम यादीच्या आधारे दिले जातील. म्हणजे ज्या 1,66,00,000 महिला आहेत त्यांनाच आता यापुढचे जे पैसे ते दिले जातील. ज्या लाभार्थी महिला आहेत 1,66,00,000 महिला, याच महिलांना लाभ दिला जाणार आहे. आता जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 12 ते 15 ऑगस्ट आधी महिलांच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता आहे. मात्र अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. बघा 12 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान मध्ये हा जो काही हप्ता आहे, हप्ता 1500 रुपये हे तुम्हाला येतील असं सांगण्यात आलेलं आहे. कधीपर्यंत 12 ते 15 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला हे पैसे येतील असं सांगण्यात येत आहे. परंतु अजूनही सरकारकडून अधिकृत ऑफिशियल जी माहिती ती देण्यात आलेली नाहीये. तर बघा लाडक्या बहिणींनो सगळं काही आपण पाहिलेले, अंतिम यादी झालेली आहे तयार. त्याच पद्धतीने आता पैसे वाटप होतील. 1500 रुपयांचा जो हप्ता आहे तुमचा जुलै महिन्याचा तो ऑगस्ट मध्ये तुम्हाला येणार आहे. 12 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान पैसे येतील. याची ही माहिती आपण पाहिलेली आहे. सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.